तर ठीक आहे, तर आज आपण घेणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.1. ठीक आहे, तर त्याच्यामधले आपण आज एक्झाम्पल बघणार आहोत. जे आपण कुठला घेणार आहे आज? प्रॅक्टिस सेट 3.1, जो आपण मराठीमधून पण सांगणार आहे आणि इंग्लिश मधून पण सांगणार आहे. मराठी मीडियमच्या मुलांसाठी मराठीमधून आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी इंग्लिश मधून. ठीक आहे, तर दोन्ही भाषेत एक्सप्लेन केलं जाईल. सो तर सगळ्यांनी बघा, तुम्हाला ह्याच्या 3.1 साठी जे बेसिक लागणार आहे ते आपण सगळं घेतलेलं आहे. तर आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आणि मी तर आता फोटो ओपन करतो. सुरुवातीला आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया. गॅलरी. ठीक आहे, तर याच्यामधून मी आता 3.1. तर बघा, प्रॅक्टिस सेट 3.1 आपल्या समोर ओपन झालेला आहे. स्क्रीनवरती सगळ्यांनी बघायचं आहे. तुमचा क्वेश्चन जो आहे, आता माझ्याकडे तो क्वेश्चन नाहीये. ठीक आहे ना, म्हणजे माझ्याकडे तो क्वेश्चन बुक आहे ते आता सध्या नाहीये. तर तुमचा क्वेश्चन जे आहे ते डायरेक्ट मी त्या आन्सर आणि घेऊन लिहिलेलं आहे. तर काय नाही, 1, 2, 3 आणि 4 असे पॉईंट आहेत. तुम्हाला 4 क्वेश्चन दिलेले आहेत. तर तुम्हाला डायग्राम जी आहे ती तिथं काढायची आहे पहिल्यांदा. ठीक आहे, तर आता आपल्याला क्वेश्चन जो आहे तो बघा, पहिल्यांदा तुम्हाला अँगल CAB हे काढायचं आहे. पर दुसऱ्याला तुम्हाला द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम द लाईन B, म्हणजे डिस्टन्स ऑफ C फ्रॉम द लाईन B, म्हणजे तुम्हाला हे माप काढायचं आहे. डायग्राम मध्ये सगळ्यांना बघा, C पॉइंट कुठे आहे? C म्हणजे सेंटर आहे, आणि डिस्टन्स ऑफ B म्हणजे CB तुम्हाला काढायचा आहे. परत डिस्टन्स ऑफ AB, तुम्हाला काय काढायचं आहे रे? डिस्टन्स ऑफ AB काढायचं आहे. तर AB चं बघा कुठं आहे, आणि परत तुम्हाला जो काढायचा आहे तो अँगल ABC, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर ते फाइंड आउट कसं करायचं तर ते तुम्हाला सांगतो आता. ठीक आहे, तर सगळ्यांनी बघा, तुमच्याकडे क्वेश्चन असतील, तुमच्याकडे पुस्तक असेल सगळ्यांकडे. ठीक आहे, तर याला झूम करतोय मी डायग्रामला. तर बघा, सगळ्यांनी पहिल्यांदा अँगल ऑफ CAB हे आपण काढून घेणार आहोत. ठीक आहे, तर बघा, सगळ्यांना माहित आहे अँगल ऑफ CAB किती रे, इथं मध्ये कोणी बोलायचं नाही. ठीक आहे, अँगल ऑफ CAB बघा, CAB. तर तुम्हाला माहिती आहे टँजंट वरती रेडियस किंवा सेंटर मधून जाणारे लाईन हे काय असते रे? परपेंडिक्युलर असते. म्हणजे तिथं तयार होणारा अँगल किती असतो रे? 90 डिग्री. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बिकॉज काय रे? टँजंट थेरम. ठीक आहे, टँजंट थेरमचं हे आहे. त्यामुळे तुमचा अँगल ऑफ CAB किती रे? अँगल ऑफ CAB इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, अँगल ऑफ CAB इज इक्वल टू 90 डिग्री. जे कोणी नवीन ऍड झालेला आहे त्याने माईक बंद करायचा आहे. ठीक आहे, प्रतीक्षा माईक बंद कर. तर CAB हा तुमचा किती असेल रे? 90 डिग्री. बघा, बिकॉज द टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, किंवा बिकॉज टँजंट थेरम असं जरी लिहिलं चालेल. इथं काय लिहायचं तुम्हाला? CAB इज इक्वल टू 90 डिग्री. रिझन द्यायचं आहे टँजंट थेरम. ठीक आहे, तर बघा, अशा तऱ्हेने हा काय झाला रे आपला? एरेज करतोय मी. अशा तऱ्हेने CAB चं माप जे आहे, आता बघा, जो ट्रायंगल काढणार आहे ते मी तो वरती काढतो. तुमचा हा CAB, आणि हे आपलं 90 डिग्री झालेलं आहे. आता आपण 90 डिग्री अँगल फाइंड आउट केलेला आहे. द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट C फ्रॉम द लाईन B इज 6 सेंटीमीटर. ठीक आहे, बघा, अँड AC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. तर रेडियस आपल्याला काय काढायचं आहे बघा, द डिस्टन्स ऑफ द लाईन C फ्रॉम लाईन B. लाईन B पासून जे आहे ते आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. म्हणजे आपल्याला AC फाइंड आउट करायचा आहे. तर बघा, डिस्टन्स ऑफ C फ्रॉम लाईन B. तर डिस्टन्स ऑफ C म्हणजे काय रे? हे बघा, अशी लाईन आहे बघा, पूर्ण इथं लाईन आहे का? ह्याचं जे माप आहे ते किती आहे रे? 6 आहे. ठीक आहे ना, त्याचं माप किती आहे रे? 6 आहे. 6. मग मला सांगा, मग आपलं रेडियस जे आहे ते आपली रेडियस काय झाली रे तुमची? AC झाली. ठीक आहे ना, त्याचं माप 6 आहे. मग रेडियस आपल्याला त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर मग एसीचं माप किती येणार आहे? बघा, एसीचं माप किती येणार आहे? 6 येणार आहे. Therefore AC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. कारण काय रे? ती रेडियस आहे. त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे. डिस्टन्स ऑफ, बघा, सगळ्यांनी तर बघू शकता, इथं मी लिहिलेलं पण आहे. हे जे आपली लाईन B, त्याचं जे डिस्टन्स आहे सीचं किती आहे रे? 6 आहे. आणि तुम्ही जर बघितलं CA तुमची काय झाली रे? रेडियस. Therefore AC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. त्याला पुढे लिहा रेडियस. ठीक आहे, आता तुम्हाला तिसरं माप जे काढायला लावलेलं आहे ते काय काढायला लावलेलं आहे? डिस्टन्स ऑफ तुम्हाला AB हे माप काढायचं आहे.
सगळ्यांना काय काढायचं आहे, डिस्टन्स ऑफ ए बी त्यांनी दिलेला आहे. सॉरी, ए बीचं माप त्यांनी दिलेलं आहे. आपलं डिस्टन्स ऑफ काय काढायचं आहे रे, बी सी काढायचं आहे. सो डायग्राम बघा आपली, इथं इथं छोटी डायग्राम आहे म्हणून मी साईडला इथं मोठी काढतोय. ठीक आहे ना. ट्रायंगलच आपल्याला बघायचं फक्त. पायथागोरस थेरम, हे बघा, सी ए बी. ठीक आहे ना. तर बघा हे किती आहे रे, डिस्टन्स ऑफ बीचं लाईनचं 6 आहे. परत डिस्टन्स ऑफ ए बी त्यांनी दिलेला आहे 6. जर तुम्ही पायथागोरस थेरम वापरला तर तुम्हाला काय निघेल रे, डिस्टन्स ऑफ बी सी निघेल. ठीक आहे. पायथागोरस थेरम वापरायचा तर बघा बी सी स्क्वेअर इज इक्वल टू सी ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. तर बी सी एचं माप पण किती आहे रे, 6, आणि ए बीचं माप पण 6 आहे. 6चा वर्ग 6चा वर्ग 6, 36 36 72 होईल. 72ची फोड जर तुम्ही केली तर बघा 36 दुने 72 होईल. तर 36 स्क्वेअर रूट मधनं बाहेर निघतं, म्हणजे वर्गमुळातनं बाहेर निघतं. 36चं वर्गमूळ असतं 6 आणि 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणून √2 होईल. ठीक आहे. तर असं त्यानं तुमचा आन्सर काय रे, डिस्टन्स ऑफ बीसी 6√2 हे तुमचा आन्सर असेल. आणि 4 नंबरला बघा तुम्हाला काय काढायला लावले. 4 नंबरला त्याने काय काढायला लावले, अँगल ऑफ ए बी सी. अँगल ऑफ ए बी सी. आता बघा सगळ्यांनी लक्ष द्या. 4 नंबरचं खूप सोपं आहे. फक्त एक वाक्य, तुमचं काम तयार लगेच. ठीक आहे. तुमचा लगेच अँगल येतील. तर बघा सगळ्यांनी ब्लॅक पेन यूज करतोय. ए बी चं माप किती आहे रे, इरेज झालं. ठीक आहे. बरं ठीक आहे, आपण ट्रायंगल काढूया पहिला. हे बघा तुमचं ए बी चं माप किती आहे, 6, आणि एसी चं माप किती आहे रे, 6. याचा अर्थ त्रिकोणाच्या दोन बाजू समान आहेत. याचा अर्थ काय रे, तो समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजे तो बघा, एक अँगल तुमचा 90 असेल तर राहिले किती रे, 90. मग 90 ला आपण कशाने 2 डिवाइड केलं तर किती राहतात, तर हे अँगल येईल तुमचा 45 आणि हा अँगल येईल तुमचा 45. समद्विभुज त्रिकोण तयार झाला. एक अँगल आपल्याला माहिती आहे 90, बरोबर आहे. समद्विभुज त्रिकोणामध्ये दोन बाजू आणि त्यांचे कोन हे काय असतात रे, समान असतात. मग एक 90 राहिला, बाकीचे किती राहिले रे, मग 90 राहिले. त्रिकोणी 3 कोणाची मापाची बेरीज 180 असते. एक आपल्याला 90 भेटलाय, मग दुसरा 90, दोन्ही मिळून किती राहिले, 90 राहिले. म्हणजे याचं माप किती असणार आहे, 45, आणि याचे माप किती असणार आहे, 45. बघा, therefore triangle ABC is an isosceles triangle. Angle A is equal to 90. Therefore angle ABC and angle ACB is equal to 45 degree. ठीक आहे ना. म्हणजे बघा तुम्हाला फक्त काय काढायला लावलाय त्यांनी, अँगल ABC काढायला लावलाय, पण तुम्हाला बोर्डाला एसीबी पण काढायला होतील. तर त्याचं पण माप किती असेल रे, 45 डिग्री. तर अशा तऱ्हेने आपला पहिला क्वेश्चन कम्प्लीट झालेला आहे. मी दुसऱ्या क्वेश्चन कडे येतोय. तर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय काढायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर एक्झाम्पल तुमच्याकडे असेल, इथं मी डायरेक्ट गिव्हन आणि आन्सर लिहिलेला आहे. तर बघा आपलं सगळ्यांचं एक्झाम्पल बघायचं आहे 2 नंबरचं. ठीक आहे. तर डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर डायग्राम मध्ये बघा त्यांनी काय काय दिलेलं आहे, जे आपल्याला काय काय काढायचं आहे ते बघा. ठीक आहे. तर बघा सगळ्यांनी 2 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला त्यांनी काय काय दिलेलं आहे, हे बघा. त्यांनी 2 रेडियसची माप दिलेले आहेत. बघा हे किती दिले रे, MO 5. ठीक आहे. परत ON रेडियस 5 दिलेले आहे. ठीक आहे ना, ON 5. आणि त्यांनी OR चं माप दिलेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये पण OR चं माप दिलेलं आहे 10. आणि तुम्हाला काय काय काढायचं बघा. आता RM काढायचा आहे आणि RN काढायचा आहे. तुमचा RM जेवढा येईल तेवढाच RN पण येणार आहे. टँजेंट सेगमेंट थेरम, जीवा एकरूप असतात. टँजेंट सेगमेंट थेरम मध्ये काय असतात रे, जीवा एकरूप असतात. ते आपल्याला दाखवा. ठीक आहे. आणि परत तुम्हाला काय काय काढायचं बघा, अँगल MRO, म्हणजे तुम्हाला काय काढायचं रे, अँगल MRO हा एक काढायचा तुम्हाला इथला. ठीक आहे. आणि अँगल MRN हा काढायचा. MRN म्हणजे हा काढायचा आहे पूर्ण. डायग्राम बघा सगळ्यांनी. ठीक आहे. MRO आणि N. ठीक आहे. तुम्हाला शेअर व्हाईट बोर्डवरती दाखवतो काय काय काढायचं ते. सगळ्यांनी लक्ष द्या. तुमचा क्वेश्चन जो आहे हे बघा, डायग्राम आपली अशी असेल, असे तुम्हाला दिलेले. हे आपली डायग्राम, तुम्हाला रेडियसचे माप दिलेले आहेत. ठीक आहे. हे तुमचं 5 आहे, हे तुमचं 5 आहे, हा तुमचा O सेंटर आहे, हा तुमचा M, हा N आणि हा R. तुम्हाला OR चं माप दिलेलं आहे 10. हे 5 आहे, हे 5 आहे. ठीक आहे. तर बघा इथं 90 डिग्री असतं, इथं 90 डिग्री असतं, कारण की काय रे, टँजेंटला रेडियस परपेंडिक्युलर असते. टँजेंटला रेडियस नेहमी काय असते रे, परपेंडिक्युलर. टँजेंटला रेडियस परपेंडिक्युलर असते. ठीक आहे. तुम्हाला काय काय काढायला लावलंय, जे मी आता ब्ल्यू पेनानं हे करतोय. तुम्हाला MR काढायचा आहे. MR काढला, MR जेवढा येईल तेवढा तुमचा येणार असणार आहे. ठीक आहे.
परत तुम्हाला कुठला अँगल काढायचा आहे, तुम्हाला हा अँगल काढायचा आहे, MRO. निळ्या पेनाने दाखवलेला फक्त. ठीक आहे, हा मोठा झाला, लहान करतो. MRO. हे बघा, MRO निळ्या पेनाने केलेलं मी. ठीक आहे, हा एक अँगल काढायचा आहे. आणि परत MRN म्हणजे MRN हा एक काढायचा आहे. ठीक आहे, तर MRO जेवढा येईल त्याच्या दुप्पट केली का तुम्हाला MRN भेटून जाईल. तर ते कसं काढायचं आहे, तर सगळ्यांनी बघा, तुम्हाला तर आपल्याला काय काढायचं आहे रे, MR चं माप काढायचं आहे. जर तुम्ही फक्त ही डायग्राम बघितली वरची फक्त आता काढतोय मी. हे बघा, आपलं हे O, हे आपलं M आणि हे आपलं R. फक्त वरची नीड हे बघा, जी वरची आहे हे केलेलं हे त्रिकोण मी खाली घेतलेलं आहे. तर ह्याचं माप आहे 5, ह्याचं माप आहे 10 आणि तुम्हाला MR काढायचा आहे. आणि 90 डिग्री कुठे आहे रे, इथं आहे. ठीक आहे ना, तर 90 अंश कोणासमोरील बाजू ही तुमची हायपोटेनस होईल. ठीक आहे, मग कर्णाचा वर्ग म्हणजे काय रे, OR चा वर्ग बरोबर OM वर्ग प्लस MR वर्ग. ह्या फॉर्म्युलामध्ये जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला MR चं माप निघून जाईल. ठीक आहे, तर मी फोटो ओपन करतोय, तिथे मी सोडवलेला आहे. तर बघा कसं सोडवलेलं आहे ते. तर गॅलरी मध्ये जातो आणि तर बघा, सेम प्रोसेस केलेली आहे. बघा, OR चं स्क्वेअर. ठीक आहे ना, पायथागोरस थेरम सगळ्यांकडे डायग्राम असेल, तुम्ही लिहिलेलं आहे ऑलरेडी, मी तुम्हाला फोटो पाठवले ते तुम्ही लिहून घेतलं असेल. तर बघा इथं OR चा स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर किंवा MR स्क्वेअर. पायथागोरस थेरम. OR चं माप आहे 10 चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग अधिक RM चा वर्ग. आता डायरेक्ट RM स्क्वेअर केलेला आहे, बेसिक आपलं झालेलं आहे. ठीक आहे, RM स्क्वेअर बरोबर काय केलं, 10 चा वर्ग किती असतो रे, 100 आणि 5 चा वर्ग 25 असतो. पण इकडं आधी काय इकडे गेल्यानंतर तो मायनस होईल, म्हणून काय रे, 100 वजा 25. तर RM वर्ग बरोबर किती आलं रे, 75 आलेलं आहे. जर RM बरोबर स्क्वेअर रूट 75 आले, तर तुम्हाला माहिती आहे त्याची फोड कशी होती रे, 25 त्रिक 75. तर 25चं वर्गमूळ हे 5 असतं आणि 3चं वर्गमूळ निघत नाही, त्यामुळे ते काय राहणार आहे, वर्गमुळात 3. म्हणजे तुमचं RM चं माप किती आलं रे, 5√3 सेंटीमीटर. जर RM जर तुमचा 5√3 असेल तर तुमचा RN पण किती असणार रे, 5√3च. बिकॉज बघा, टँजेंट सेगमेंट थेरम इथं दिलेला आहे, टँजेंट सेगमेंट थेरम झालेला आहे आपल्याला. बरोबर आहे, कारण की दोन्ही जीवा काय असतात रे, सेम असतात. आणि पुढचं माप जे आहे ते कसं काढायचं ते तुम्हाला तिथं सांगतो आम्ही. ठीक आहे, तर 2 नंबरला बघा आपल्याला अँगल काढायचा आहे. तुम्हाला अँगल काय काय काढायला लावले, तुमची जी डायग्राम आहे, डायग्राम पण इथंच घेतोय मी, लगेच साईडलाच काढतो इथं. तुमचा 90 डिग्री आहे, तर याचं माप होतं तुमचं 5, हे होतं तुमचं 10 आणि हे आलेलं आहे 5√3. तुमचा हा जो आहे 90 अंश कोणासमोरील बाजू ही तुमचं काय रे, कर्ण म्हणजे हायपोटेनियस आहे. ठीक आहे, 90 अंश कोणासमोरील बाजू तुमची हायपोटेनियस आहे. बघा, हे तुमचं किती आलं रे, हे तुमचं 10 आहे. ठीक आहे, म्हणजे कर्ण किती आला, 10 आणि एक बाजू किती आले रे, 5 आलेले. बघा, कर्णाचे निम्म आलं करे, कर्णाचे निम्म ही बाजू आहे. मग ती कोणता कोण झाला रे, हा 30 अंश कोणासमोरील बाजू काय असते, 30 अंश कोणासमोरील ही बाजू किती असते रे, कर्णाच्या निम्मी. म्हणजे तुमचा जो हा अँगल आहे तुमचा O M आणि हा R, हा तुमचा अँगल किती आहे रे, 30 असेल. हा 30 आहे, हा 90 असेल आणि हा किती असेल रे, 60. ठीक आहे ना, तर अशा तऱ्हेने तुमचं MRO चं माप किती आलेलं आहे, 30 डिग्री. ते कसं काढलेलं आहे ते सगळ्यांनी खाली बघा 2 नंबरला इथं. OM इज इक्वल टू 5, OR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. Therefore OM अपॉन OR इज इक्वल टू 5/10. ठीक आहे ना, Therefore OM बघा, 5 1 5, 5 2 10, म्हणजे बघा इज इक्वल टू किती आलं रे, 1/2. म्हणजे काय आलं तुमचं, OM अपॉन OR इज इक्वल टू किती आलं रे, 1/2. मग OM इज इक्वल टू, OR ला काय करतो मी, तिकडे नेतो. हा तुमचा डिवाइडला इकडे गेल्यानंतर काय होतं, मल्टिप्लायला OR. मग तुमचा OR काय झाला तुमचा रे, हा हायपोटेनियस आहे. बघा, मग बघा, कर्ण आहे आपला. ठीक आहे ना, आपली ही बाजू आहे आणि हा काय तुमचा कर्ण आहे. तर बघा, 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मे असते. बघा, 1/2 एच आलंय का, म्हणजे कर्णाच्या निम्मे झालेली आहे. देअरफॉर कॉन्व्हर्स ऑफ 30 60 90 डिग्री ट्रायंगल अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. सिमिलरली अँगल बघा, खालचा पण किती येणार रे, हा आपला अँगल किती येईल, मग हा पण किती येईल रे तुमचा, 30 डिग्री येईल. ठीक आहे ना, काळ पेनाने करतो. हा अँगल पण तुमचा किती येईल रे, 30 डिग्री येणार आहे. आणि आपल्याला फायनल काय काढायला लावले रे, MRO चं माप 30 निघलं, MRN चं माप किती निघेल रे, मग
30 + 30 बघा हे तर केलेलं आहे. 30 + 30 60. ठीक आहे, एरेज करतो म्हणजे दिसेल. तर बघा 30 + 30 किती दिसेल रे? 60 दिसेल इथं तुम्हाला. 30 + 30 60. अशा तऱ्हेने एम आर एनचं माप किती रे? 60 डिग्री. ठीक आहे. तर बघा 3 नंबरचा जो एक्झाम्पल आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये प्रूव्ह करायला लावलेलं आहे. तर 3 नंबरचं एक्झाम्पल बघा, काय तेच डायग्राम आहे एम आर ओ आणि ओ एन. तर प्रूफ जे आहे ते आपण बघूया काय प्रूफ करायला लावलेलं आहे. तो नेक्स्ट फोटो ओपन करतो मी 3 नंबरसाठी. आणि तुम्हाला परत व्हाईट बोर्डवरती समजून सांगितलं जाईल, अवघड काही नाही. आपण आतापर्यंत फक्त पायथागोरस थिअरम आणि 30-60-90चा प्रमेय, 85-50-90चा प्रमेय, याच्या पलीकडे दुसरं काही यूज करत नाही. ठीक आहे. तर बेसिक आहे. तर बेसिक मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत. तुम्हाला 3च काल फोटो सेंड केले मी. तर याच्यामध्ये बघा आपल्याला जे आहे, तुम्हाला जे प्रूफ करायचं आहे ते काय दाखवायचं आहे माहिती आहे का? तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रूफ काय करायचं आहे ते सांगतो तुम्हाला. सुरुवातीला डायग्राम आता इथं नाही, तर डायग्राम मी इथं काढून घेतो. रेड पेनचा यूज करतोय कारण की रेड पेन जरा जास्त म्हणजे दिसतंय व्यवस्थित स्पष्ट. ठीक आहे. तर डायग्राम मी खाली काढतो, इथं आपल्याकडे इथं आहे कारण मला वरती एक्सप्लेन करावं लागेल. ठीक आहे. तर डायग्राम तुमची अशी आहे बघा. डायग्राम सेम तीच. हे बघा, हे आपलं यम, हे तुमचं यन आणि हे तुमचा ओ. ही तुमची रेडियस असेल इथं. हे ओ आणि इकडे आर आहे. ठीक आहे. तर याला आर करतो मी. तर तुम्हाला आता काय एक्सप्लेन करायचं आहे की ओ आर कशाला बायसेक्ट करतोय रे? म्हणजे हे बघा, ओ आर बायसेक्ट अँगल एम आर एन. म्हणजे हे बघा, ओ आर, ठीक आहे ना, तो अँगल एम आर एन ला बायसेक्ट करतोय. हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे ओ आर जो आहे तो अँगल एम आर एन ला बायसेक्ट करतोय. याचा अर्थ काय रे? तुम्हाला काय दाखवायचंय? एम आर ओ इज इक्वल टू एन आर ओ. ठीक आहे ना, किंवा एम आर ओ कॉन्ग्रंट एन आर ओ. हे तुम्हाला दोन अँगल एकरूप दाखवायला लागतील. जर ते दोन्ही अँगल एकरूप दाखवले आपण की तुमचं काय होईल रे? तो ओ आर बायसेक्ट होईल. तर याच्यामध्ये कसोटी वापरायची आहे आणि खूप सोपं आहे ते बघा कसं येतं ते. ठीक आहे. कोणी तर आलेलं आहे, त्याला ऍड करूया आपण. 1 मिनिट. तर हे बघा, सगळ्यांनी बघा आता तुमच्या डायग्राम पण असेल, डायग्राम पण इथं मी काढून ठेवतो म्हणजे तुम्हाला समजेल कसं कसं केलेलं आहे आपण. डायग्राम समजून घ्या. डायग्राम नीट येत नाही माझ्याकडून. ठीक आहे, तरी पण नीट काढतो जरा. हा, ठीक आहे. आपलं हे आर, हे एम, हे एन. साऊंड बंद करा. आणि हा हो. ठीक आहे. तर आता आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर 2 ट्रायंगल घ्यायचे आहेत याच्यामध्ये. कोणतं ट्रायंगल? हा एक घ्यायचा आहे, हा एक आणि खालचा एक. ठीक आहे. आता बघा, इन ट्रायंगल ओ एम आर अँड ओ एन आर. ओ एम आर म्हणजे हा ओ एम आर आणि ओ एन आर हे ट्रायंगल घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये बघा, आर्यम कॉन्ग्रंट आर्यन म्हणजे आर्यम कॉन्ग्रंट आर्यन का रे? टँजेंट सेगमेंट थेरम. ठीक आहे ना, जेव्हा एकरूप असते. परत अँगल ओ एम आर कॉन्ग्रंट ओ एन आर. कोणता रे? ओ एम आर म्हणजे हा आणि ओ एन आर. ओ एम आर आणि ओ एन आर म्हणजे हा. का रे? 90 डिग्री अँगल, बोथ आर 90 डिग्री. कारण काय रे? टँजंट थेरम, रेडियस परपेंडिक्युलर टू टँजंट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा त्यांनी काय घेतलंय? ओ एम कॉन्ग्रंट ओ एन. कुठला रे? ओ एम. ओ एम म्हणजे तुमची रेडियस आहे आणि ओ एन पण काय आहे? तुमची रेडियस. बघा, बिकॉज ऑफ रेडियस. फॉर बघा, साइड टेस्ट तयार झालेली आहे आपल्या इथं. साइड अँगल साइड टेस्ट तयार झालेली आहे. फ्रॉम साइड अँगल साइन टेस्ट ट्रायंगल ओ एम आर कॉन्ग्रंट ओ एन आर. सी एस सी टी. ठीक आहे. करस्पॉन्ड सी ए सी टी, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. बघा, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. हे जे टेस्ट आपले सिमिलर झालेले आहे, आपले ट्रायंगल सिमिलर झालेले आहेत किंवा कॉन्ग्रंट झाले, ते कशामुळे रे? साइड अँगल साइड म्हणजे काय रे? बाजू कोण बाजू कसोटीनुसार. आणि तुम्हाला माहिती आहे, एकदा काय अँगल एकरूप झाले किंवा सिमिलर झाले की त्याचे तिन्ही पण कोण काय असतात रे? एकरूप असतात. तिन्ही पण बाजू एकरूप असतात. त्यामुळे आपण म्हणताना डायरेक्ट काय म्हणणार तुम्ही? प्रूफ. देअरफॉर अँगल एम आर ओ कॉन्ग्रंट एन आर ओ म्हणजे कुठला रे? हे बघा, अँगल एम आर ओ, जो निळ्या पेनाने दाखवतोय मी, एम आर ओ कॉन्ग्रंट एन आर ओ. जर हे दोन्ही एकरूप असतील तर याचा आता काय रे? अँगल ओ आर बायसेक्ट अँगल एम आर एन. ठीक आहे ना, ऍड ऑल्सो एम ओ एन. ठीक आहे ना, म्हणजे एम आर एन
यम आर एनचा तर आहेच, आपल्याला प्रूफ मध्ये फक्त एवढं सांगितलंय बघा. प्रूफ मध्ये तुम्हाला काय सांगितलंय फक्त अँगल ओ आर बायसेक्ट यम आर एन, ठीक आहे ना. पण तो यम ओ एनचा पण बायसेक्टर आहे. तुम्हाला फायनलला यम ओ एनचा पण विचारतील, तर दोन्ही पण तयारी राहू द्या, ठीक आहे ना. फसायचं नाही. यम ओ एनचा विचारलं तर हेच प्रूफ असेल तुमचं. तर सगळ्यांनी नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण 4 नंबरचा, जो आपल्या इथं खालीच आहे. 4 नंबरचा तर खूप सोपा आहे. 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे तुम्हाला, तर तुम्हाला त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की सर्कलला 2 टँजंट पॅरलल आहेत, ठीक आहे. आणि त्यांनी मला वाटतं एक लेंथ ऑफ ए बी काढायचं आहे आणि तुमचे रेडियसचं माप त्यांनी दिलेलं आहे 4.5, ठीक आहे ना. रेडियसचं माप त्यांनी दिलेलं आहे 4.5 आणि दोन तुमच्या जे लाईन आहेत किंवा टँजंट आहेत ते सर्कलला पॅरलल आहेत. तर ए चं माप काढा किंवा त्याचा डायमीटर काढा, असं तुमचा क्वेश्चन आहे. तर ते खूप सोपं आहे. सगळ्यात सोपं एक्झाम्पल 4 नंबरचं असेल याच्यामधलं. तर बघा सगळ्यांनी लक्ष द्या. हे बघा त्यांचा क्वेश्चन काय रे, ठीक आहे. ऍड करूया कोणतं येते आणि का, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा दोन दोन टँजंट काय तर एकमेकांना पॅरलल काढले आपण. तुमच्या बरोबर स्पर्श होतील, माझ्या जरा इथं आत गेलेलं आहे, ठीक आहे. आणि त्याने रेडियसचं माप दिलेलं आहे 4.5. तर तुम्हाला जे विचारलेलं आहे की ह्या दोन टँजंट मधलं डिस्टन्स किती, 2 टँजंट पॅरलल मधलं डिस्टन्स किती. जर ही लाईन जर 4.5 असेल, थोडक्यात तुम्हाला बघा ही जी आहे ना, ही जरा व्यवस्थित करतो मी, ह्याला इरेज करतो. लाईन आपल्या आत गेलेली आहे, ह्याला स्पर्श होईल अशी लाईन काढायची, ठीक आहे. ही पण लाईन आपली खाली काढतो, जर स्पर्श होईल अशी. तर बघा तुम्हाला हे जे आहे ते 4.5 दिलेलं आहे आणि तुम्हाला ह्या दोघांमधलं अंतर काढायचं आहे, पॅरलल टँजंट मधलं समांतर स्पर्शिकेमधलं अंतर काढायचं आहे, ज्याला आपण काय म्हणणार आहे तर ह्याला ओ सेंटर म्हणतोय आपण, हे म्हणतोय ए, ह्याला आपण ए म्हणूया आणि तुम्हाला हे बी म्हणूया. जर ही लाईन जर मी एक्सटेंड केली तर तुमचा हा झाला डायमीटर. तर बघा आपल्याला काय काढायचं आहे, लेंथ ऑफ ए बी, टँजंट विच आर पॅरलल टू इच अदर पास थ्रू द पॉइंट ऑफ अ डायमीटर, ठीक आहे ना. दिअर फोर ए बी म्हणजे काय झालं रे, दिअर फोर ए बी इज अ डायमीटर. डायमीटर असल्यामुळे बघा ए बी इज इक्वल टू डायमीटर काय असतो रे, रेडियसच्या दुप्पट. दिअर फोर 2 इंटू रेडियस, मग 2 इंटू 4.5 ए बी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स इज 9 सेंटीमीटर, ठीक आहे. तर अशा तऱ्हेने आपले 4 क्वेश्चन झालेले आहेत. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सगळ्यांना समजलं असेल.